हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर बऱ्याच दिवसानंतर मी आज ब्लॉग स्टार्ट करते आहे आणि आज विहानच्या शाळेमध्ये पण प्रोग्राम आहे. तर सकाळी सकाळी खूप तयारी पण चालू आहे आणि इकडे जोरदार पाऊस चालू आहे नाशिकमध्ये. तर सकाळीच नाश्ता झाल्यानंतर मी इकडे गरमागरम ज्वारीच्या भाकर आणि बाजरीच्या भाकरी करून घेते. हे बघा पाऊस तर किती चालला आहे. ज्वारीची भाकरी बनवून झाली. इकडे मी आता बाजरीची भाकर बनवते कारण मला बाजरीची भाकर खूप आवडते. पावसाळ्यात तर चपाती खाण्यापेक्षा बाजरीची किंवा ज्वारीचीच भाकर खायला मजा येते. आणि इकडे मस्तपैकी फ्रेश अशी शेपूची भाजी आहे, ती मी मुगाची डाळ टाकून बनवणार आहे, एकदम सिम्पल. आता इकडे मी वॉश करून घेते हे शेपू. विहान झोपला आहे तोपर्यंतच मला सगळा स्वयंपाक करून घ्यायचा आहे. भाकरी तर झालं का आता भाजी पण होईल आणि सगळं स्वयंपाक झाल्यानंतर त्याची एक थोडीशी विठ्ठलाची तयारी पण करून द्यायचं आहे, छोटा वारकरी. सो पटापट आता भाजी करून घेते. भाजी झालीच ऑलमोस्ट. आणि 3 दिवस पावसामुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे तोच एवढा कंटाळला आहे घरी, तोच खूप एक्सायटेड आहे स्कूलला जायला. हे बघा आता त्याची तयारी तर करून झाली. तो व्हिडिओ काय मी शूट नाही केला. काय रामकृष्ण हरी, हात जोड. रामकृष्ण कुठे चाललाय तो आज? स्कूल. काय तुमच्या स्कूलमध्ये आज कार्यक्रम आहे आषाढी एकादशीचा. ओके, चलो चलो. विहान गेलाय आता स्कूलमध्ये. आम्ही स्कूलच्या समोर नाही जात कारण मागेच उभं राहतो, नाही तर तो जाईपर्यंत बघत बसतो. आता वाजले दुपारचे 1. आम्ही आलो विहानला घ्यायला. हे बघा त्याच्या स्कूलच्या बाहेर आम्ही आता उभे आहे. 1 वाजल्याशिवाय आतमध्ये अजिबात एंट्री नसते पॅरेंट्सला. आतमध्ये एंट्री केली की तो नुसता शोधत असतो, मम्मी कुठे आहे, पप्पा कुठे आहे. हे बघा तो इथे बसलेला आहे. हे बघा तो आला आहे. आम्ही गेटमध्ये एंट्री केली की त्याला पहिला आम्ही दिसतो. हे बघा इकडनं आला आहे तो. दिसला, आला आला आला. सकाळी एकदम नर्वसमध्ये हसतो आणि घरी येताना बघा नुसती स्माईल. तू आज काय शिकवलं रे? इकडे बघ ना. डी शिकवला. आणि अजून अजून आणि आज काय होतं स्कूलमध्ये? जेवण काय होतं आज? रायता आणि खिचडी. रायता सर्व राहतो का रे तुम्हाला रोज? हां, अगर आपको हमारी वीडियो अच्छी लगी तो सब्सक्राइब करो। बाय।